लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 5 जानेवारीच्या भागामध्ये संगीता सांगत असते, हे घर ना आमचं म्हणून आम्हाला चांदेकरांना दाखवायचं आहे. ताई, तू याच्यामध्ये माझी मदत कर ना. यावरती सुकन्या म्हणते, अगं पण हे कसं शक्य आहे. यावरती संगीता सांगते, अगं देवी आईच्या उत्सवामध्ये त्या अद्वैत चांदेकरनी आपल्या नैनीला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. आणि ना त्या सगळ्यांनी मिळून नैनीला विचारलं, कोण ग तू, कुठे राहतेस. आणि भोळी भाबडी आपली नैनी ना बोलून बसली की मी खूप मोठी श्रीमंत आहे, माझं पण घराणं खूप मोठं आहे. आणि मग आता त्या लोकांच्या समोर कसं तोंड दाखवावं मला काही कळत नाही. मग सुकन्या म्हणते, अगं तो अद्वैत तिच्यावरती मनापासून प्रेम करतो ना, मग तू एक काम कर बरं, मनापासून प्रेम करतो त्याला सांगून टाक ना की खरंच आमची गरिबी आहे. यावरती संगीता म्हणते, असं सांगितलं ना तर त्यांना वाटेल की आपली नैनी खोटं बोलते आणि मग ते उगाच तिच्यावरती संशय. ताई, तू एकदा मदत कर ना. सुकन्या म्हणते, अगं मदत करायला काही नाही आहे, पण सणवार येतील, पुढचे काही कार्यक्रम येतील, मग या सगळ्या कार्यक्रमाला तू माझ्या घरी कशी काय घेऊन येऊ शकतील. मिस्टर घरी असतील, माझी मुलं येतील. यावरती संगीता म्हणते, हे बघ मी तुला जास्त काही लोड देणार नाही. मी तुला एक सांगू का, हे बघ तुझी तशी ही मुलं बाहेर आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही आहे आणि मी लग्नानंतर तुला काहीच त्रास येणार नाही. एकदा का लग्न उरकलं ना की त्या लोकांना समजेल, त्यांना समजेल सगळं आणि मग लग्न झाल्यावरती कोण काही नाही वाकडं करू शकत. त्यामुळे प्लीज आत्ता थोडे दिवस हे सगळं निभावून ने. मग सुकन्या पण आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करायला तयार होते, पण नैनीच्या मनात वेगळंच चालू असतं. ती विचार करत असते, मला राहुलसोबत लग्न तर करायचं आहे, म्हणजे अद्वैतसोबत नाही राहुलसोबत आहे, पण या लोकांना हे समजवून तरी कसं सांगू मी. आणि तेवढ्यात इकडे सुकन्या म्हणते, ठीक आहे मी तयार आहे. 2 आठवडा तुझे भाऊजी बाहेर कामानिमित्त आहेत, त्या 2 आठवड्यामध्ये काय करायचं ते बघ. यावरती संगीता म्हणते, बघितलंस ना नाही माय मरो आणि मावशी जगो म्हणतात ना ते असं. आता इकडे तोपर्यंत अद्वैत चांदेकर हे सुद्धा निघालेले असतात आणि आता दुसऱ्या दिवशी सुकन्याच्या घरचा ॲड्रेस दिल्यावरती अद्वैत चांदेकरच्या घरचे सगळी लोक सुकन्याच्या घरी जायला निघतात. आबा आता कुलदैवतांना साकडं घालतात की सगळं काही ठीक होऊ दे, माझ्या थोरल्या नातवाची सोयरीक जुळवायला निघालोय, सगळं काही मनाप्रमाणे होऊ दे. आणि सरोज सांगत असते, माझ्या संसाराचे नीट काही व्यवस्थित पार पडला नाही, पण माझ्या अद्वैतच्या बाबतीत असं काही करू नको देवी आई, सगळं काही नीट पार पाडू दे, अद्वैतचा संसार सुखाचा होऊ दे. तोपर्यंत इकडे नैना तयार होते. नैना तयार होऊन आता मावशीच्या घरी जायला निघते, पण तिच्या डोक्यात सारखं हेच असतं की अद्वैत चांदेकरला मला लग्न न करता राहुलसोबत करायचं आहे, कुणाला सांगू आणि कसं सांगू. तोपर्यंत संगीता म्हणते, काय गं लक्ष कुठं आहे तुझं, चल आटप पटापट. कलासुद्धा कामं आटपत असते. संगीता म्हणते, आज खरं तर तुझ्यामुळे हे सगळे शक्य झाले, तू येतेस ना मावशीकडे. कला म्हणते, नाही मी काही मावशीकडे वगैरे येत नाही आहे. त्यावेळेला नैना म्हणते, असं कसं, तू येऊन न चालेल कोण, तिकडे इतकी सारी आवराआवरी करायची आहे, मग ती आवराआवरी कोण करणार. आईचं तर काही लक्ष नसणार आहे, ती वेगळ्या कामात बिझी असणार. मी तर आजच्या दिवसाला काही काम करणार नाही, मग तिकडे काम कोण करणार, तुलाच करायला लागेल. तू एक काम कर, तिकडची आवराआवरी कर आणि मग हवे तर घरी ये. म्हणजे आता नैना फक्त कामासाठी कलाला तिकडे बोलवत असते. संगीता म्हणते, काय बोलतेस तू, अगं जरा तरी विचार कर. काजू म्हणते, हे असं असेल ना तर हे बघ कलाताई बिलकुल येणार नाही. यावरती नैना म्हणते, तिला यायलाच लागेल. मग संगीता म्हणते, हे बघ कले, तिचं बोलणं तू मनावरती घेऊ नकोस, पण ना मला पण तुझ्याशिवाय जमणार नाही गं, मला तिकडे सुधारणार नाही. पण कला सांगते, मला दुकान उघडायचं आहे. संगीता म्हणते, हे बघ आधी तिकडे चल, थोडंसं काय आवराआवरी पण कर, मला पण मदत होईल आणि नंतर ये दुकान उघडायला. असं म्हटल्यावरती आता मात्र कलाला नाही म्हणता येत नाही. कला सांगते, ठीक आहे आई, मी येते. एक काम करते, तुम्ही दोघीजणी पुढे व्हा, मी गुंड्या आणि बाबांना घेऊन येते. संगीता म्हणते, ये बरं लवकर. असं म्हणत दोघीजणी म्हणजे नैना आणि संगीता मावशीच्या घरी जायला निघतात. तोपर्यंत इकडे आता सगळेच जण चांदेकरांच्या घरी जायला निघालेले असताना अद्वैत सांगतो की मला खरं तर मीटिंग आहे, मी नाही आलं तर चालेल का. राहुल म्हणतो, असं कसं, मीटिंग काय वर्षभर असतात, आज तुझं तिकडे जाणं महत्त्वाचं आहे. मग अद्वैत म्हणतो, ठीक आहे तुम्ही सगळे बोलताय तर मी येतो. तोपर्यंत इकडे बॅगा उचलून दोघीजणी नैना आणि संगीता निघतात. त्यावेळेला काजू कलावती चिडते आणि म्हणते, ताई दरवेळेला तू असं अपमान का सहन करतेस, म्हणजे ती तुझा अपमान करते, तुला नको नको ते काही काही बोलते आणि तू दरवेळेला गप्प करतेस. तिला काही बहीण म्हणून तू तिकडे नको आहेस, तिला फक्त एक कामवाली पाहिजे म्हणून तू तिकडे हवी आहेस. यावरती कला सांगते, अगं जाऊ दे गं, ताईसाठी एवढं केलं तर काय बिघडत नाही आहे.
तोपर्यंत इकडे आता सरोज अद्वैतला सांगते, चल अद्वैत तू आमच्यासोबत. अद्वैत सुद्धा यायला तयार होतो. तितक्यात आभा म्हणतात, प्रदीप कुठे आहे? प्रदीप म्हणतो, हा काय, आलो की मी. आज खरं तर माझी म्हणजे कोणतीही मीटिंग वगैरे नाही आहे, उद्याची आहे, त्यामुळे आज मी फ्री आहे म्हणून मी येतोय. अद्वैत म्हणतो, मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी येत आहे. यावरती प्रदीप म्हणतो, ऑफकोर्स तुझ्याचसाठी. अद्वैत म्हणतो, आज तुम्ही फ्री आहात ना म्हणून तुम्ही येत आहे, तुम्ही माझ्यासाठी किंवा काही येत नाही आहात. त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही कामातून वेळ काढून माझ्यासाठी याल ना, त्यावेळेला मी म्हणेन की खरंच तुम्ही माझ्यासाठी आलात. असं म्हणत अद्वैत प्रदीपवरती खूप चिडतो. इकडे तोपर्यंत सुकन्याच्या घरी आता सगळेजण आलेले असतात. आवराआवरी चालू असते आणि नैनाला महत्त्वाचं म्हणजे अद्वैत नाही तर राहुलसोबत लग्न करायचं आहे हे संगीताला सांगायचं असतं. पण संगीता सांगत असते, अगं आवराआवरी तू पटपट करून घे, कारण कलाला आपल्याला पटकन घरी पाठवायचं आहे ना. म्हणजे बघ, ते लोकांनी 10:30चं टायमिंग दिलं आहे, पण ते श्रीमंत लोक आहेत, 11:30पर्यंत येतील, त्यामुळे 10:30पर्यंत आपल्याला कलाला पाठवायला पाहिजे. पण संगीताला हे माहीत नसतं की चांदेकर जरी श्रीमंत असले तरी त्यांनी कोणत्याही पद्धतीने उशिरा येणं मान्य नसतं, त्यामुळे वेळेत येणारे असतात. इकडे आता दोघींचं बोलणं चालू असताना सुकन्या म्हणते, काय चाललंय तुमचं, म्हणजे तुम्ही कलाला घरी का पाठवताय? अगं ती तर आजच्या दिवसाची हक्काची करवली आहे, तिला आज घरी पाठवायचं तुमचं काम तरी काय? यावरती संगीता गडबडते. मग सगळ्या सामानाच्या पिशव्या आता ओट्यावरती ठेवत संगीता म्हणते, ताई अगं ती खूप मोठा गोंधळ आहे. तुला माहिती आहे का, देवी आईच्या उत्सवामध्ये ज्या वेळेला अद्वैतनी नैनाला पाहिलं तेव्हा तिचा जसा प्रेमात पडला ना, त्याच वेळेला कलाला पाहिलं आणि त्या दोघांच्यामध्ये उगाचच भांडणं झाली. असं म्हणत सगळा प्रकार आता मात्र संगीता सुकन्याला सांगत असते. तोपर्यंत इकडे रोहिणी टोमणा मारते, वहिनी आज काय सूर्य पश्चिमेला उगवलाय काय, म्हणजे दादा वगैरे आपल्यासोबत यायला तयार होतोय? बघ बाई, मला तर बाबा खूप चिंता वाटते. आणि खरं सांगू का, तर मुलं वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असतात. तुझ्या अद्वैतचं काय, तुझ्या अद्वैतनी पण उद्या आता जर का दादासारखंच वागून काही तमाशे केले तर, किंवा दादासारखंच वागलं तर. यावरती आता मात्र रजनी म्हणते, वंस अहो काय बोलताय तुम्ही? त्यावरती आता सर्वच सांगते, हे बघा वंस, माझा अद्वैत तसा नाही आहे. माझ्या अद्वैतला या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, त्याला बाबांचंच बोलणं आवडत नाही, तर तो असं कसं वागेल, आणि पुन्हा या विषयावरती मला बोलायचं नाही. असं म्हणत आता रोहिणीला चांगलाच फटकार देत सरोज आपल्या सगळ्या बॅगा घेऊन जायला निघते. तोपर्यंत कलाचे बाबा तयार होतात. कला म्हणते, तुम्ही इतके साधे कपडे घातलेत, आईला आवडणार नाही हे. यावरती बाबा सांगतात, तिला काय वाटायचं ते वाटू दे, मला जसं वागायचं ना तसंच मी वागणार. असं म्हणत कलाचे बाबा आता साधेच कपडे घालतात. कला विचार करते, लवकरात लवकर उरकून मला इथून निघायला पाहिजे. पण हे सगळं ज्या वेळेला त्या लोकांना कळेल की आम्ही हे नाटक केलं होतं, तेव्हा ते लोक कसे रिॲक्ट करतील. इकडे तोपर्यंत संगीता सांगते, अगं म्हणजे नाही, कला आणि त्यांचं भांडण आहे म्हणून त्याला आम्ही सांगितलंच नाही की कला नैनाची बहीण आहे. यावरती सुकन्या म्हणते, हो मग मला असं वाटतंय जर का कलाचं भांडण आहे तर काहीतरी कारण असेल, कारण या घरामध्ये मला समजूतदार अशी फक्त कलाच वाटते. जर का कला याच्याशी भांडत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. यावरती संगीता म्हणते, कारण कसलं ग, उगाच दोघांचा गैरसमज झालाय. त्यावरती काजू सांगत असते, गैरसमज नाही अगं, तो अद्वैत चांदेकर आहेच तसला, त्याला न खूप माज आहे सगळ्या गोष्टींचा. यावरती संगीता चिडते आणि काजूला डोळे मोठे करून गप्प बसायला सांगते. इकडे मात्र नैनाच्या डोक्यात वेगळंच चालू असतं. कसं सांगू आईला की माझं राहुलवरती प्रेम आहे, याच्यावरती नाही आहे. आता सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय, लवकरात लवकर सांगितलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असा विचार करत नैना एकदम अस्वस्थ असते. तोपर्यंत इकडे आता कलाचं उरकून होतं. कला म्हणते, काजू माझं आटपलेलं आहे, मी जाते. काजू म्हणते, ताई तू का करतेस, यांनी फक्त मोलकरीण म्हणून तुला इथे आणले. यावरती कलाचे बाबा म्हणतात, हो कले तू का या सगळ्यामध्ये पडतेस. कला म्हणते, बाबा असू दे, या सगळ्यातून याचं भलं होत असेल ताईचं तर होऊ दे. आणि तितक्यात कला जायला निघते. 10:30 वाजता कला जायला निघते, पण शार्प टायमिंगला चांदेकरांची एंट्री होते. चांदेकरांची एंट्री झाल्यावरती मग कला सांगते, आई अगं चांदेकर आलेत, चांदेकर आलेत. यावरती आता मात्र सगळेजण गडबडतात, कारण अजूनही घरातली कामं बरीचशी बाकी असतात. जसं की पाटी बदलणं, घरातले फोटो काढणं, ही सगळी कामं बाकी असतात, नाहीतर चांदेकरांना संशय येईल. म्हणून आता अगदी बिनधास्त असलेली संगीता पण घाबरते. 11:30 वाजता चांदेकर येतील म्हणून निवांत तयार होत असलेल्या संगीताला धक्का बसतो. आता कला कसं या पद्धतीने मॅनेज करणार की चांदेकरांच्या समोर या सगळ्यातलं काही खोट निघणार, आणि हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.